उद्या 15 ऑगस्ट. आपल्या तिरंग्याला आपल्या ताटातील मानाचं स्थान देऊया. आज मी बनवणार आहे अतिशय सुंदर, मऊ आणि स्पॉन्जी असा तिरंगा ढोकळा. आणि खास गोष्ट म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा कृत्रिम रंग वापरलेला नाही. यासाठी पहिल्यांदा बेस बनवून घेऊया. तर इथे 3 वाटी मी रवा घेतलेला आहे. 3 वाटी रवा आहे तर 1 वाटी दही घ्यायचं आहे. अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. 2 चमचे साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचं. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते सगळं एकजीव होणार आहे. तर आपण इथे कोणताही आर्टिफिशियल कलर वापरणार नाही आहे. तर त्यासाठी मी इथे पालक घेतलेला आहे. तो गरम पाण्यामध्ये आपल्याला 2 मिनटासाठी फक्त उकळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बर्फ टाकून घेतलेला आहे आणि हा उकळलेला पालक आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे पालकाला जो कलर आहे तो तसाच राहणार आहे. त्याच्यानंतर इथे हे ऑरेंज कलरसाठी मी इथे गाजर घेतलेला आहे. ते पण आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला तिरंग्याचा ऑरेंज कलर मिळणार आहे. पालक आपण जो थंड करायला ठेवला होता तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा. त्याच्यामध्ये पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आणि बारीक करून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये बघा थोडंसं पाणी टाकून परत एकदा आपण फिरवून घेऊया मिक्सरला. खूपच जाड वाटलं गेलं होतं, त्याच्यामुळे परत एकदा फिरवून घेतलेला आहे. आणि हा जो पालक आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे, पूर्ण चाळून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे असे काड्या वगैरे राहणार नाहीत आणि स्मूथ पेस्ट आपल्याला मिळणार आहे. किती सुंदर कलर दिसतोय बघा. पालकाचाच आपल्याला ग्रीन कलर यूज करायचा आहे. त्याच्यानंतर इथे गाजरसुद्धा शिजलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आपला ढोकळा हेल्दीसुद्धा व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर पोटामध्ये जाणार नाही आहे. तर आपल्याला इथे गाजरसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला बारीक वाटून ते गाळून घ्यायचं आहे चाळणीने. आपल्याला इथे ऑरेंज कलरसुद्धा मिळालेला आहे बघा. ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर किती सुंदर दिसत आहेत. तर आपला जो बेस बनवलेला होता मगाशी रवा आणि दही, तर ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. आता ह्यातलं आपल्याला 3 पोर्शनमध्ये डिवाईड करायचं आहे. हे पहिली लेअर आपण हिरव्या कलरची लावणार आहोत. त्यासाठी इथे मी 4 चमचे त्यातलं मिक्सर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हिरवा कलर आपल्याला मिक्स करायचा आहे. पहिल्यांदा इथे मी थोडा कलर टाकलेला आहे, नंतर मग जेवढा पालक आपण ग्राइंड करून घेतला होता तो सगळा मिक्स केला आणि छान मिक्स करायचं त्याला. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये इनो वापरायचा आहे. तर मी इनोचा इथे 1 सॅशे घेतलेला आहे. तर तोसुद्धा मी 3 भागामध्ये डिवाईड केलेला आहे. त्याच्यामध्ये इनो थोडं ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी वापरलं. त्याच्यानंतर मी इथे छान मिक्स करून घ्यायचं. मी इथे एक डबा घेतलेला आहे, त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि ते हिरवा कलरचं जे आपण बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि इथे पाणी अगोदरच बॉईल करून घ्यायचं आहे, त्याच्याशिवाय आपला ढोकळा चांगला होणार नाही आहे. तर इथे मी वडीचं जे आपलं हे असतं भांडं ते घेतलेलं होतं, त्याच्यामुळे तिथे मी लवंग लावून घेतलेली आहे, पण ते काही कामाला नाही आलं. त्याच्यानंतर मी परत मला झाकण चेंज करावं लागलेलं आहे. तर इथे आपल्याला मधला पोर्शन आपल्याला आता करायचा आहे, जो की व्हाईट कलर आहे. तर तो आपला प्लेनच राहणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त इनो टाकून घ्यायचं आणि हे 2 मिनटं फक्त शिजवून घ्यायचं. बघा ते शिजतं आणि त्याच्यानंतर आपल्याला ही दुसरी लेअर टाकून घ्यायची आहे त्याच्यावर व्हाईट कलरची. थोडं स्प्रेड करायचं, अजिबात तो मिक्स होत नाही आतमध्ये, अजिबात तुम्ही घाबरू नका. त्याच्यानंतर आपल्याला तिसरी लेअरसुद्धा करून घ्यायची आहे. ते तिथे झाकण ठेवायचं, गॅस चालूच ठेवायचा आहे आपल्याला, जेणेकरून ते सेट होणार दोन्ही पण लेअर्स आहेत. तर इथे आपण जे गाजराचं घेतलेलं होतं त्याच्याने आपल्याला ऑरेंज कलरचं करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये इनो टाकलेलं आहे आणि परत तिसऱ्या म्हणजे वरचा पोर्शन आपण इथे ऑरेंज कलरचा करून घेतलेला आहे. आता बरोबर 15 मिनटं हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. मी 2 वेळा चेक केलेला होता, त्याच्यामुळे सुरीचे बंद दिसत आहेत. तर सुरी क्लीन निघाल्यानंतर आपल्याला थोडा थंड करून घ्यायचा ढोकळा आणि त्याच्यानंतरच आपल्याला तो डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर ढोकळा झालेला आहे तयार. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नाश्त्यासाठी किंवा पाहुणे येणार असतील घरी तर त्यांच्यासाठी हा ढोकळा नक्की ट्राय करा. तर आपण इथे एक फोडणी करून घेतलेली बेसिक फोडणी आहे. तेल घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकली, कढीपत्ता, मिरची आणि थोडंसं हिंग टाकलं आणि ती फोडणी मी ढोकळ्यावर टाकलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. आता ढोकळा तुम्हाला मी कट करून दाखवते. जबरदस्त होतो हा ढोकळा, म्हणजे
नाद खुळा, तर तुम्हीसुद्धा खरंच नक्की ट्राय करून बघा. त्याची एक एक लेअर एकदम जबरदस्त होते. बघा, हिरवा कलर, पांढरा कलर, त्याच्यानंतर ऑरेंज कलर, किती सुंदर कलर दिसत आहेत. खूप मऊ, स्पॉन्जी आणि दिसायला तर एक नंबर होतो हा ढोकळा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये जय हिंद लिहायला विसरू नका. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.